आज मी आपणाला पांढरी काठी एक चमत्कारिक आश्चर्य ह्याबाबत माहिती सांगणार आहे. पांढरी काठी हे महाराष्ट्रात विशेषतः आध्यात्मिक क्षेत्रात आणि कोकण भागात अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव आहे. ही केवळ लाकडाची काठी नसून निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आणि आध्यात्मिक सुरक्षिततेचे एक प्रतीक मानले जाते. ह्या पांढऱ्या काठीबद्दलची वैज्ञानिक, भौगोलिक आणि आध्यात्मिक माहिती पुढील प्रमाणे आहे. पांढरे वृक्ष वैज्ञानिक आणि भौगोलिक ओळख. पांढरीची काठी ही लॅटिन नाव क्रोटॉन झेल्युनिसियस ह्या नावाच्या एका दुर्मिळ झुडपाच्या वृक्षापासून मिळते. हे झाड प्रामुख्याने भारताच्या पश्चिम घाटाच्या क्षेत्रात, विशेषतः कोकण, महाबळेश्वर, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वरच्या घनदाट जंगलात आणि श्रीलंकेत आढळते. या झाडाच्या फांद्या आणि खोड पांढऱ्या रंगाचे असते, म्हणून याला पांढरी म्हणतात. पांढरीच्या लाकडाचे मुख्य व अद्भुत वैशिष्ट्य. ह्या लाकडाचे सर्वात मोठे वैज्ञानिक आणि भौतिक वैशिष्ट्य म्हणजे हे लाकूड पाण्यात बुडते. सामान्यतः कोणतेही लाकूड पाण्यात तरंगते कारण त्याची घनता पाण्यापेक्षा कमी असते. मात्र पांढरीचे लाकूड इतके कठीण, वजनाने जड आणि सच्छिद्रतेशिवाय म्हणजे डेन्स असते की पाण्यात टाकल्यास ते थेट तळाशी जाऊन बुडते. हेच या काठीचे खरे असण्याचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. बरं, याची पारंपरिक आणि आध्यात्मिक महत्त्व आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रात विशेषतः श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संप्रदायात आणि वारकरी नाथ संप्रदायात पांढरीच्या काठीला खूप मोठे स्थान आहे. असे मानले जाते की घरात पांढरीची काठी किंवा त्याचा तुकडा ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा, नजरदोष किंवा वास्तुदोषही दूर होतो. पूर्वीच्या काळी जंगलात तपश्चर्या करणारे साधू संत हिंस्र प्राण्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि आसनाभोवती सुरक्षिततेसाठी पांढरीच्या फांद्याची ताटी किंवा कुंपण तयार करत असत. जुन्या काळात जेव्हा लोक पायी प्रवास करायचे, म्हणजे पंढरपूरची वारी किंवा तीर्थयात्रा, तेव्हा सुरक्षिततेसाठी ही काठी सोबत ठेवत असत. ग्रामीण आणि जंगली भागात पांढरीच्या काठीचा वापर सर्रास केला जातो. असे मानले जाते की या लाकडामध्ये एक विशिष्ट नैसर्गिक गंध किंवा चुंबकीय गुणधर्म असतो, ज्यामुळे साप, विंचू किंवा इतर विषारी कीटक ह्या काठीच्या जवळ येत नाहीत. जंगलात फिरताना वन्य पशूंपासून रक्षण करण्यासाठी गुराखी आणि शेतकरी आजही ही काठी आवर्जून सोबत बाळगतात. पांढरीच्या काठीचा वापर कसा केला जातो हे एक फार मजेशीर गोष्ट आहे. लोकांच्या श्रद्धेनुसार ह्याचे विविध प्रकारे उपयोग केला जातो. घराच्या मुख्य दरवाजावर पांढरीच्या काठीचा एक लहान तुकडा लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य चौकटीवर किंवा उंबरठ्यावर लावला जातो, जेणेकरून घरात सुख, शांती लाभते. लहान मुले व महिलांसाठी नजर लागू नये किंवा भीती वाटू नये म्हणून ह्या काठीचा छोटा मणी लॉकेट करून गळ्यात किंवा मनगटात बांधला जातो. आर्थिक समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी काही लोक हा तुकडा पुजून तिजोरीतही ठेवतात. आता ही काठी कुठे मिळते? पांढरीचे वृक्ष दुर्मिळ असल्यामुळे ही काठी सहजासहजी बाजारात मिळत नाही. परंतु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विविध मुख्य केंद्रांमध्ये, उदाहरणार्थ वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिर, अक्कलकोट किंवा इतर अधिकृत केंद्र, ही काठी किंवा तिचे मणी पूजेसाठी उपलब्ध करून दिले जातात. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर किंवा महाबळेश्वर सारख्या गडकिल्ल्यांच्या आणि जंगलाच्या पायथ्याशी स्थानिक आदिवासी किंवा जडीबुटी विक्रेत्यांकडे ही काठी पाहायला मिळते. बाजारात अनेकदा साध्या लाकडाला पांढरा रंग देऊन पांढरीची काठी म्हणून विकली जाते. त्यामुळे ती खरेदी करताना ती पाण्यात बुडवून तिची शुद्धता तपासणे हाच एक खात्रीपूर्वक मार्ग आहे. हे श्रोत्यांनी लक्षात घ्यावे, तशी परीक्षा करावी आणि मगच ती हासिल करावी.